आता महायुतीमधल्या मित्रपक्षांमुळे भाजपची डोकेदुखी वाढल्याची चर्चा आहे। मंत्री आणि आमदार यांच्या वादग्रस्त विधानांमुळे भाजपचं टेन्शन वाढल्याचं सूत्रांकडून कळतं। महायुतीमधील मित्रपक्षांमुळे फडणवीस सरकार टीकेचा धनी ठरत असल्याचं देखील सूत्रांचं म्हणणं आहे। महायुतीमधील मित्रपक्षांमुळे भाजपची डोकेदुखी वाढल्याची चर्चा आहे। महायुतीमधील मित्रपक्षातील काही मंत्री आणि आमदारांपासून भाजपचं टेन्शन वाढल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे। वादग्रस्त मंत्री आणि आमदारांच्या वर्तनामुळे भाजपच्या प्रतिमेला देखील डाग लागत असल्याचं बोललं जात आहे। तर अशा सर्व प्रकरणात भाजप आता सावध भूमिका घेत असल्याचं दिसून येत आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात निकटवर्तीय वाल्मिक कराडमुळे विरोधकांच्या निशाण्यावर आले। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं। त्यानंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आला। अजित पवारांच्या राष्ट्रवादीतलेच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे रोहित पवारांनी ट्विट केलेल्या रम्मी खेळतानाच्या व्हिडिओमुळे चांगलेच अडचणीत सापडल्यात। याआधी जमिनीच्या व्यवहाराबाबत आलेल्या एका जुन्या प्रकरणामुळे देखील माणिकराव कोकाटे अडचणीत आले होते। विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। आता सध्या त्यांचं खातं बदललं जाणार असल्याची माहिती समोर येते। माणिकराव कोकाटे यांच्या रमी खेळतानाच्या व्हिडिओनंतर लातूरमध्ये केलेल्या आंदोलनामुळे सूरज चव्हाणांनी केलेली मारहाण देखील चर्चेचा विषय ठरली। मारहाणीच्या प्रकरणानंतर सूरज चव्हाण यांचा प्रवक्तेपदाचा राजीनामा घेण्यात आला। आता हे झाले अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री। यानंतर महायुतीतला दुसरा पक्ष शिंदेंच्या शिवसेनेतील संजय गायकवाड अधिवेशन काळात चांगले चर्चेत आले। आकाशवाणी आमदार निवासातील निकृष्ट जेवणामुळे गायकवाडांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला केलेली मारहाण अडचणीत सापडली होती। या घटनेनंतर विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। विट्स हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेतील अनियमितता आणि त्यानंतर पैशाच्या बॅगेसह व्हायरल व्हिडिओमुळे मंत्री संजय शिरसाट अडचणीत सापडले। संजय शिरसाट यांच्या कृतीमुळे सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं। शिंदेंचे आणखी एक मंत्री भरत गोगावले यांचा पूजापाठ करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला। यावरून गोगावले अघोरी पूजा करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा राजीनामा मागितला जातोय। योगेश कदम यांच्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब यांनी गंभीर आरोप केलेत। कोर्टाचे नियम डावलून वाळू उपसा केल्याबद्दल आणि कंत्राटदाराला धमकावल्याचा आरोप अनिल परब यांनी योगेश कदम यांच्यावर केला।